शेवगाव नगर परिषद कार्यालय समोर मुक्काम टोको आंदोलन। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे शेवगावचे प्रतिनिधी संजय लहासे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेवगाव शहराला दर 15 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं। शेवगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचं काम हे अपूर्ण आहे, तरी शेवगाव शहराला दररोज पाणीपुरवठा व्हावा या मागणीसाठी आज शेवगाव शहरातील महिलांनी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला। आपल्याला इथून जायचं नाहीये। विविध पद्धतीनं नगर परिषदेच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी आमच्यावर विविध प्रयोग करायचा प्रयत्न केला। आंदोलनात शेवगाव तालुका वकील संघटना प्रत्यक्ष सहभाग घेऊन सक्रिय असा पाठिंबा देत आहे। त्यानंतर पुढचा या पिण्याच्या पाण्यासाठी अनोखं आंदोलन करण्यात आहे। जे पदाधिकारी आहेत डॉक्टर निलेश मंत्री हे अध्यक्ष साहेब आहेत त्या ठिकाणी। त्यानंतर डॉक्टर जीवदास देशमुख झालेली आहेत 10 महिने कोणी त्याला वाटत कोणी नाही, पण आपले भारतीय आणि आमच्या ताईने आमच्या आता त्यांना सांगितलं आता पट्ट्या नाही त्या नाही आता आम्ही जेव्हा पुढं आहे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या जी आहे ती शेवगाव शहरामध्ये जाणवत आहे आणि त्यामुळे नंतर ठरल्याप्रमाणे माग जाहीर केल्याप्रमाणे इथं भोजन तयार करू आंदोलन हे आता सुरू करायचं आहे। पाठीमागच्या बाजूला चुली आणून ठेवल्यात। सरपण आहेत का? पालवे सर कुठे? ठरल्याप्रमाणे सरपण गॅस आणि भाकरी। तर आता याचं टीव्ही चॅनलवाल्यांना देखील एक आग्रह करतोय की हे जे अनोख्या स्वरूपाचं स्वयंपाक करून इथं महिला थांबणार आहेत ना, याचं देखील आपण नोंद घ्यावी। तर आपल्यापैकी महिला भगिनींनी याच्यामध्ये जास्त संख्येने त्या बाजूला पाठीमागच्या बाजूला तुम्ही सुरुवात करा म्हणजे, आणि तोपर्यंत आम्ही आंदोलनाचे पाठिंब्याचे पत्रक वावरे सर वाचून दाखवणार आहे। आता प्रामुख्यानं एक भाग तुम्हाला सांगतोय मी। प्रत्येक अशी झाली की आंधळ दळतं आणि कारण 6 जुलै 2023 ला वर्क ऑर्डर झाली आणि आज 30 मे 2024 या दिवसात कुठेही काम सुरू झालं नाही। आणि आत्ता 2 दिवसापूर्वी नगर परिषदेला उपरती झाली की त्याने फसवणूक केली, नगर परिषदेची फसवणूक केली आणि खोटे कागदपत्र सादर केले। मला एक म्हणायचं आहे की टेंडर प्रोसेस होताना सगळे कागदपत्र तपासले जातात, त्याची बँक गॅरंटी तपासली जाते। त्याने 1,50,00,000 रुपये बँक गॅरंटी भरलेली आहे, अनामत रक्कम भरलेली आहे। ही अनामत रक्कम त्यानंतर नगर परिषदेने त्यांना वर्ग केली, परत दिली। आणि मग हे सगळं काय गौड बंगाल आहे? आज त्याच्यावर गुन्हा दाखल केला। माझं तर म्हणणं एकच आहे, आमच्या मागण्याच अशा आहेत की आजच्या आज जो 2 नंबरचा कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला लगेच कॉन्ट्रॅक्ट देऊन लगेच ताबडतोब ह्या पाणी पुरवठा योजना सुरू केली पाहिजे, ही आमची मागणी आहे। पहिली मागणी आहे। दुसरी मागणी की आतापर्यंत या सगळ्या टेंडर प्रोसेसमध्ये जे कोणी दोषी असतील, मग ते अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, अजून कोणी असतील, त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, ही आमची मागणी आहे। दुसरी मागणी, शेवगाव शहराला निदान 4 दिवसांनी तरी पाणी पुरवठा होणं गरजेचं आहे। आज धरण उशाला आणि कोरड घाशाला अशी अवस्था शेवगाव शहराची झाली। शेजारी पाथर्डी तालुका आहे, पाथर्डी तालुक्यामध्ये 4 दिवसांनी आड पाणी चालू आहे आणि शेवगाव शहराला 22 दिवसांनी पाणी पुरवठा होतो, 15 दिवसांनी पाणी पुरवठा। हे थांबलं पाहिजे। शेवगाव शहराला सुद्धा
नियमित पाणी पुरवठा चालू झाला पाहिजे आणि शेवगाव शहरातले रस्ते, वीज, गटार हे प्रश्न ताबडतोब सोडवले पाहिजेत। या मागणीसाठी आज सगळ्या महिला भगिनींच्या वतीने सगळ्या महिला भगिनी आम्ही या ठिकाणी मुक्काम ठोको आंदोलन करतोय। आता या ठिकाणी आमच्या चुली पेटल्यात, आम्ही सगळे आता तिथे स्वयंपाक करणार आहोत। स्वयंपाक करून सगळेजण इथे जेवणार आहोत, कारण सहकुटुंब हे आंदोलन आहे। त्यामुळे पुरुष मंडळी, महिला, मुलं सगळे काही आंदोलनाला आलेले आहेत आणि त्यामुळे मुक्काम ठोको म्हणजे आमच्या या तिन्ही मागण्या ताबडतोब पूर्ण झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।